हॅलो फ्रेंड्स, स्वागत आहे तुमचं मानसी पोळ ब्लॉग्समध्ये. तर आत्ता मी थोडी मार्केटमध्ये चालली आहे शॉपिंग करायला. थोडंसं सामान घ्यायचं आहे. चला सोबत काय काय करते आज. मी इकडे पवननगरला आली आहे आणि मला बाप्पाचं मंदिर दिसलं, सो मी मंदिरात चालली आहे दर्शन घ्यायला. भारी वाटतं आहे. इतकी गर्दी पण नाही आहे, 4 वाजले पण इतकी गर्दी पण नाही आहे आणि मार्केट पण काही इतकं ओपन नाही झालं आहे. सो मी आत्तापर्यंत माझे 2 कामं केले आहेत. एक म्हणजे मला ब्लाऊज शिवायला टाकायचा होता तो, आणि दुसरं म्हणजे मला गम घ्यायचा होता. चिपकवायचा गम असतो ना तो, दुःख नाही. सो मी ते घेतलं आहे आणि मी आता चालली आहे दर्शन करायला. चला तुम्हाला पण दर्शन करू. इकडे अलाउड नाही आहे, सो मी आतमध्ये शूट नाही करत आहे. सो तुम्ही बाहेरूनच दर्शन घ्या. सो मी आता इथं बसली आहे. मला आत्ता जस्ट एक आठवलं, आता हरतालिका येते, तर मी हरतालिकेला काय घालू? माझ्याकडे कपडेच नाही आहे, म्हणजे काहीच नाही आहे माझ्याकडे. हरतालिकेला काय घातलं पाहिजे? तर मी इथं बसले आणि ते कसं नाही आहे, बघू शकता तुम्ही. एकटीच आहे मी. मंदिरात पाठ चालू आहे. तुम्हाला आवाज येतोय की नाही माहिती नाही, पण पाठ चालू आहे. आणि हा एक इकडे झोपलाय. बस सो चालली आहे मी आता इथनं. कोणीच नाही आहे इथे, बसले मी एकटी आणि आतमध्ये मस्त पाठ चालू आहे. पण मला थोडं सामान घ्यायचं आहे, परत घरी पण जायचं आहे. गणपतीची तयारी पण करायची आहे. डेकोरेशनला आम्ही सुरुवात केली आहे. काय डेकोरेशन करतो हे मी तुम्हाला नक्की दाखवेल नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आज आम्ही थोडंसं बाहेर जाणार आहोत. आज आम्ही जाणार आहे दहीहंडी बघायला. सो प्लीज तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत. जसं तुम्ही मला 2 ब्लॉगपासून बघताय आणि तुम्हाला माहिती असेल, जे लोक मला ओळखतात त्यांना माहिती असेल, मी खूप कन्फ्युजिंग पोरगी आहे. मला एक तर काही समजत नाही. शॉपिंगला आल्यावरती मी सगळं फिरते आणि न काही घेता परत घरी जाते. आणि आता मी पण तेच करते. सो इथे खूप लोक आता सगळे माझ्या तोंडाकडे बघताय. काहीच नाही घेतलेलं आहे मी. घरी जाऊन बोलते गेलं ना. सो मी घरी आलेली आहे आणि मी काहीच नाही आणलं. फक्त 2 वस्तू घेऊन आले. 2 मंगळसूत्र. एक हे छान आहे, मला आवडलं. छान वाटतंय हे. आणि एक अजून एक आहे, तुम्हाला दाखवतो ते. मला घालून दाखवतो तुम्हाला. आणि दुसरं हे एक आणलं आहे. क्यूट आहे, चांगलं दिसतंय. अशा मी 2 वस्तू घेऊन आले आणि 2 कामं केले. एक म्हणजे ब्लाऊज शिवायला टाकलं आहे आणि दुसरं म्हणजे मी गम घेऊन आले. दुःख नाही आणलं आहे. ॲक्च्युली आम्ही नेहमी मज्जा करतो ह्या गोष्टीची. गम दुःख पाहिजे नाही का, सो त्याच्यामुळे गम घेऊन आली आहे. मला एक टेबल तो चिटकवायचा आहे. सो मी आता ते करते आणि संध्याकाळी प्रसाद येणार आहे. सो संध्याकाळीच आता बोलू आत्ता, कारण की मी टाईमपास करणार आहे. सो वी आर रेडी. आम्ही चाललो आहे. कुठे चाललो आहे? दहीहंडीला. सो फक्त 3 लावायचे, प्रसाद लावून देत आहे. टोचू नका. आम्ही दोघं असे दिसतोय.
रामचंद्र की. जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे आपल्या ताईसाठी. रंगरागिनी आपली जोरदार टाळ्या. इथली जी दही हंडी आहे ती अजून सुरू नाही झालेली, तर आम्ही आता चाललोय गावामध्ये. गावामध्ये पण एक दही हंडी आहे तिकडे बघायला. सो चला तुम्हाला तिकडची दही हंडी दाखवते. अतिशय सुंदर इगतपुरी येथील प्रसिद्ध ढोल पथक व दहीहंडी मोदक पथक यांचे तर आता आम्ही घरी आलोय आणि रात्रीच्या 11 वाजले. ते कार्यक्रम संपायला खूप वेळ होऊन गेला. फक्त DJ चालू होता आणि ते लोक नाचत होते. दही हंडी फोडायला खूप खूप टाईम लागून गेला. तर व्लॉग इथेच एंड करते. सो थँक्यू सो मच. तुम्ही व्हिडिओंना इतकं प्रेम देता. प्लीज अजून प्रेम द्या. लाईक करा, फॉलो करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच.